मुंबईला निघण्यापूर्वी बीडच्या मांजरसुंबा इथे आज जरांगे पाटलांची अंतिम निर्णायक बैठक। सभेसाठी मोठ्या संख्येने मराठा बांधव हजर राहण्याची शक्यता। गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या प्रवाशांच्या बसला मुंबई गोवा हायवेवर भीषण आग। सुदैवानं बचावले 44 प्रवासी। आगीत बस जळून खाक। रत्नागिरी जिल्ह्यात वशिष्ठी नदीवरील पिंपळे ते खडपोली दरम्यानचा पूल पडला। सुदैवानं वाचला रिक्षा चालक। दसपटीकडे जाणारी वाहतूक बंद। नॉनव्हेज खाण्यावरून सुप्रिया सुळेंची स्पष्टोक्ती। खाल्लं तर माझ्या पांडुरंगाला चालतं, सुळेंचं विधान। तर वारकरी त्यांना उत्तरं देतील, फडणवीसांचा टोला। आता पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळणार का? कुठे गेलं सिंधूर? भारत पाकिस्तानच्या सामन्यावरून उद्धव ठाकरेंचा सवाल। तर जावेद मियादादला घरी जेवायला कुणी बोलावलं? मुख्यमंत्र्यांचा पलटवार। रोज म्हणतात भूक चोरी भूक चोरी भूक चोरी, यांचं डोकं चोरी झालेलं आहे, त्यांचा दिमाग चोरी झालेला आहे। रोज वोट चोरी झाली म्हणतात, यांचं डोकंच चोरीला गेलंय। काही लोक तोंडावर पडले तरी सुधारायला तयार नाहीत। फडणवीसांचा राहुल गांधींसह विरोधकांवर हल्लाबोल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मला वेळ देत नाहीत, माझी कामं दिल्लीतून होतात। नाशिकमधल्या कार्यक्रमात सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। ग्रामपंचायत कार्यालयावर नर्तिका नाचवणाऱ्यांवर गुन्हा दाखल। निफाडच्या शिवरे गावातील ग्रामसेवकाच्या तक्रारीनंतर कारवाई। न्यूज 18 लोकमतनं बातमी दाखवल्यानंतर कारवाईचा बडगा। आणि राजस्थानच्या सवाई माधोपूरला मुसळधार पावसानं झोडपलं। कोटा आणि बुंदीमध्ये पूरस्थिती, तर उत्तराखंडच्या चमोलीमध्ये ढगफुटीमुळे हाहाकार। बुलेटिनमध्ये बघूयात गावाकडच्या 50 बातम्या। गणेशोत्सव काळात रात्री उशिरापर्यंत मुंबईकरांना गणेश दर्शन करता येणार आहे। त्यासाठी MMRDAकडनं मेट्रो 2A आणि मेट्रो 7 अंधेरी दहिसर बुंदिवली या मार्गावरती गणेशोत्सव काळात रात्री उशिरापर्यंत मेट्रोच्या वाढीव फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे गणेश भक्तांना मोठा दिलासा मिळणार आहे। गणेशोत्सव काळात मुंबईहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनानं यंदा विशेष तयारी केली आहे। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव दरम्यान धावणारी वंदे भारत एक्सप्रेस आता 8 ऐवजी 16 डब्यांसह धावणार आहे। त्यामुळे कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या गणेश भक्तांना मोठा दिलासा मिळणार आहे। मध्य रेल्वेवर सकाळी 11:05 पासून ते दुपारी 3:55 माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरती ब्लॉक घेण्यात येणार आहे। तर ट्रान्स हार्बर मार्गावरती ब्लॉकमुळे सकाळी 11:10 पासून ते दुपारी 4:10 ठाणे ते वाशी नेरूळ या दरम्यान रेल्वे सेवा पूर्णपणे बंद असेल। सोन्या चांदीच्या भावात पुन्हा वाढ होऊन सोनं 1000 तर चांदी 2500 रुपयांनी वधारली। सोनं 1,06,000 रुपये प्रति तोळा, तर चांदी 1,17,500 रुपये प्रति किलोवरती पोहोचली आहे। एसटी बसनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या पूर्वीच्या तुलनेत कमी होतीये। त्यात बहुतांश बसेस 10 वर्षांपेक्षा जुन्या झाल्यामुळे दुरुस्ती खर्च वाढलाय। परिणामी राज्यभरात एसटीला प्रतिदिवस तब्बल 2 कोटी रुपयांचं नुकसान सहन करावं लागत असून संचित तोटा 1000 कोटींवरती पोहोचलाय। घोडबंदर रोडवरती सुमारे 800 खड्डे पडल्यामुळे इथली वाहतूक कोंडी आणि अडथळे वाढले आहेत। गणपतीच्या आगमनाच्या अगोदरच या खड्ड्यांमुळे भक्तांना आणि वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात साथीच्या रोगांमध्ये वेगानं वाढ होते। सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार जानेवारी ते 14 ऑगस्ट 2025 या कालावधीत राज्यभरात इन्फ्लुएन्झा आजाराचे 663 रुग्ण आढळले। त्यापैकी 140 रुग्ण हे मागील 1.5 महिन्यात आढळले असून 3 रुग्णांचा मृत्यू झाला। शालेय शिक्षण विभागानं इयत्ता 11वीसाठीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचा अंतिम टप्पा जाहीर केला। अजूनही प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही शेवटची संधी असणार आहे। सोमवारी प्रवेशासाठी रिक्त राहिलेल्या जागा जाहीर होतील। इयत्ता 11वी प्रवेशाच्या अंतिम टप्प्यामध्ये विद्यार्थ्यांना पर्याय नोंदणीपासून ते जागा निश्चितीपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण कराव्या लागणार आहेत। 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची ओपन टू ऑल पहिली विशेष फेरी पूर्ण झाल्यानंतर मुंबई विभागातनं 2,82,562 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेले असले तरी कला शाखेकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली असल्याचं निदर्शनास आलंय। मुंबई विभागातील एकूण जागांपैकी 53.27% जागा रिक्त राहिल्या आहेत।
पुणे महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेमध्ये 38 क्रमांकाचा आंबेगाव ते कात्रज हा प्रभाग 5 सदस्यांचा करण्यात आलाय. 3 सदस्यांचे 3 प्रभाग रद्द करून ते 4 सदस्यांचे करण्यात आले. त्यामुळे लोहगावपासून ते कात्रजपर्यंत 16 प्रभागांच्या हद्दीमध्ये काही ठिकाणी किरकोळ तर काही ठिकाणी मोठे बदल झाले. याचा परिणाम थेट 64 नगरसेवकांवरती होणार आहे. राज्य सरकारनं अवजड माल वाहतूक वाहनांसाठी क्लिनर ठेवण्याची अट शिथिल करण्याचा निर्णय घेतलाय. यासाठी मसुदा अधिसूचना जारी करण्यात आली असून नागरिकांकडून 29 ऑगस्टपर्यंत सूचना आणि हरकती मागवण्यात आल्या आहेत. मात्र ही सवलत फक्त ड्रायव्हर असिस्ट सिस्टम असलेल्या वाहनांसाठीच लागू असेल. नवी मुंबईत अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना उच्च न्यायालयानं मोठा दणका दिलाय. घणसोली नोड सेक्टर 17 मधील भूखंड क्रमांक A3 वरती बांधण्यात आलेल्या साईविरा अपार्टमेंट या 5 मजली अनधिकृत इमारतीबाबत याचिकाकर्त्यांकडून दाखल करण्यात आलेली रीट याचिका नुकतीच उच्च न्यायालयानं फेटाळून लावली. त्यासोबत याचिकाकर्त्यांना 15,000 रुपये दंड ठोठावलाय. सायबर गुन्हे दिवसेंदिवस वाढत असून मागील 3 वर्षात सायबर पोलिसांच्या मदत क्रमांकावरती तब्बल 13 लाखांहून अधिक फसवणुकीचे फोन आलेत. पोलिसांनी तत्काळ दखल घेत पुढील कारवाई केल्यामुळे फसवणुकीतील 300 कोटी रुपयांची रक्कम गोठवण्यात यश आलं. शिवाय पोलिसांनी 11,000 फोन्स देखील ब्लॉक केलेत. राज्यात गेल्या आठवड्यात सर्वच भागात झालेल्या जोरदार पावसामुळे धरणामधील पाणीसाठा 83% पोहोचला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यावरती 12% वाढ झाली आहे. विशेष म्हणजे कायमच दुष्काळाच्या छायेत असलेल्या मराठवाड्यात यंदा 75% पाणीसाठा जमा झालाय. तर राज्यातील 20 मोठे प्रकल्प 100% भरलेत. उजनी धरण सध्या 104% भरलंय. उजनी धरणामध्ये सध्या दौंडवरनं 20,000 क्युसेक आणि स्थानिक परिसरातील 15,000 क्युसेकची आवक सुरू आहे. त्यामुळे धरणातून भीमा नदीमध्ये आता 45,000 क्युसेकचा विसर्ग सोडून देण्यात आलाय. त्यासाठी उजनी धरणाचे 16 दरवाजे 3 फुटानं उघडले. संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईकरांची पाणी चिंता मिटलेली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही तलावांमध्ये तब्बल 95.74% पाणीसाठा जमा झाला असून पाणी कपातीची गरज नाही असं पाणीपुरवठा विभागाच्या अहवालातून स्पष्ट झालंय. मुळशी तालुक्यातील मुठा लवासा रोडची दुरवस्था कायम आहे. दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे नाल्याचं पाणी रस्त्यावरती येत असल्यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली. त्यामुळे वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. अकोला जिल्ह्यातील उमरा गावानं एक आगळी वेगळी आणि ऐतिहासिक परंपरा जोपासली आहे. द्वारका उत्सव असं या परंपरेचं नाव आहे. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी उमरा गावात हा द्वारका उत्सव साजरा होतो. जळगावच्या जामनेरमध्ये पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी 12 गाड्या उडण्याची परंपरा असते. यंदा शहरामध्ये एकाच दिवशी 3 ठिकाणी 12 गाड्या उडण्यात आल्या. 12 गाड्या बघण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली. जळगावच्या जामनेर तालुक्यातील वाकडी इथे पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी दाखोबा यात्रा निमित्तानं कुस्तीचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाचं उद्घाटन गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आलं. जळगावच्या 40 गावच्या वाघरू गावामध्ये रानडुकरांनी हाहाकार माजवला. शेतातील 1.5 एकर मका रानडुकरांनं फस्त केला. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवरती कारवाई करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. त्यानुसार महिला आणि बालविकास विभागानं लाभार्थी 1183 कर्मचाऱ्यांची यादी ग्रामविकास विभागाकडे पाठवलेली आहे. या यादीमध्ये सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. जळगावच्या वडोदा शिवारात वन्य प्राण्यांनी मका पीक अक्षरशः जमीनदोस्त केलं. आधी निसर्गाचं संकट, त्यानंतर आता वन्य प्राण्यांचा त्रास होत असल्यामुळे करायचं काय अशी व्यथा शेतकऱ्यांनी मांडली. तातडीनं पंचनामे करून मदतीची मागणी करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यातील बोदवड इथून जवळच असलेल्या येवती इथे वगदी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बैलगाडीच्या सोबतीनं गाव प्रदक्षिणा घालून जुंपलेल्या मानाच्या बैलगाड्यांची पूजा केली जाते. यावेळी बहिरोबा की जय या नामघोषानं परिसर दणाणून केला. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील साकेगाव इथे मरीमाता यात्रेनिमित्तानं 12 गाड्या उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. 12 गाड्या बघण्याकरता संपूर्ण साकेगावकर तसंच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली. महाराष्ट्र सीमेवर मध्य प्रदेशातील पांढुर्णा आणि सावरगाव या गावामध्ये जीवघेणी गोटमार खेळाची परंपरा आजही कायम आहे. सकाळपासून पांढुर्णा आणि सावरगाव या 2 गावामध्ये गोटमारीचा म्हणजेच दगडफेकीचा खेळ सुरू आहे. या गोटमारीमध्ये आतापर्यंत 200 पेक्षा अधिक ग्रामस्थ जखमी झाले. पुणे नाशिक महामार्गावरील चाकणमध्ये दुचाकीस्वारांचा जीवाशी खेळ करणारा प्रवास सुरू आहे. एकाच दुचाकीवरती बसून तब्बल 6 जण पुण्याकडे जात असल्याचं दृश्य कॅमेऱ्यात कैद झालंय. अपघाताला निमंत्रण देणाऱ्या अशा प्रवाशांवरती आता काय कारवाई होणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. सांगली जिल्ह्यातील आष्टा शहराजवळ बिबट्यानं थेट धावत्या दुचाकीवरती झडप मारली. अचानक बिबट्यानं हल्ला चढवल्यामुळे दुचाकीवरील 2 तरुण रस्त्यावरती पडून गंभीर जखमी झाले. या घटनेत बिबट्या सुद्धा जखमी झालाय. बिबट्या काही सेकंद रस्त्यावरती तडफडला आणि वाहनांची चाहूल लागताच जवळच्या शेतात पसार झाला. ग्रामसभेत पाण्यावरनं प्रश्न विचारल्याच्या रागातनं महिला सरपंचांना
महिला सरपंचाचा पती आणि दिरानं ग्रामस्थाला बेदम मारहाण केली. परभणी जिल्ह्यातील राणी सावरगाव इथे ही घटना घडली असून पिंपळदरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रायगड जिल्ह्यातील नागोठणेमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. अनवर पिंजारी ही व्यक्ती जुना वरटवणे पुलावरनं पडल्यामुळे वाहून गेलेत. पोलीस शिपाई हंबीर यांनी जीवाची पर्वा न करता त्यांना वाचवण्याचा प्रयत्न घेतला, मात्र ते पाण्यात त्यांची दमछाक झाल्यामुळे ते अपयशी ठरले. मावळच्या आंबी एमआयडीसी परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे, त्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. मुंबईच्या करी रोड येथील जय बजरंग मंडळाच्या डिलाईल रोडच्या राजाचा आगमन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. डिलाईल रोडच्या राजाचं यंदाचा 55वं वर्ष आहे. दरम्यान पार पडलेल्या आगमन सोहळ्यामध्ये नागरिकांची मोठी गर्दी बघायला मिळाली. गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामधील तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मुंबईमध्ये गणेश आगमनाची लगबग सुरू आहे. दरम्यान एक्सर वर्कशॉपमधनं बोरिवली येथील गोराई राजाच्या मूर्तीचं प्रस्थान झालं. गोराईच्या राजाचं यंदाचं 31वं वर्ष आहे. कोकणामध्ये जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, लातूर आणि नांदेड या 5 जिल्ह्यांमधून 600 एसटी बसेस देण्यात आल्या आहेत. या एसटी बसेस मुंबई, ठाणे, कल्याण आणि डोंबिवली इथल्या भाविकांना कोकणात घेऊन जाणार आहेत. गणेशोत्सव अवघ्या 3 दिवसांवरती येऊन ठेपलाय. दरम्यान नंदुरबारमधल्या कंजरवाड्याच्या राजाचा आगमन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल ताशांच्या गजरात हा आगमन सोहळा पार पडला.